नमस्कार. आता मी पहलगाम येथे बैसराम व्हॅली किंवा मिनी स्वित्झर्लंड म्हणतात याला. खरं तर इथं फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबरमध्ये यायला पाहिजे होतं, पण मार्चमध्ये पण आपण बघू शकतो की डोंगरांवर खूप सारा बर्फ आहे, तर ग्रीनरी खूप आहे. आणि ग्रीनरी असल्या कारणाने हे समुद्र म्हणजे पहलगामपासून एक 10 किलोमीटरवर इथं घोडेस्वारी असते, त्याच्याने यावं लागतं. घोडेस्वार तसं बघितलं तर इथं बार्गेनिंगच करावे लागते, कारण इथं यांचं पैसे कमवण्याचे धंदे आहेत. सरे लुटारू बसलेले आहेत इथं. या लुटारूंमुळे काय होतं माहिती आहे का, बाहेरचे जे खास करून महाराष्ट्रीयन लोक टार्गेट होत असतात, आणि हे लुटारू काय लुटतील याचा काहीच भरोसा नाही आहे. 2400 रुपयाची सुरुवात होते आणि 1200 रुपयामध्ये होतं. जेवढी बार्गेनिंग करणार तेवढं इथं फरक पडतो. छोटे छोटे फोटो घेण्यासाठी फार पैसे मागतात इथं. त्याच्यामुळे आपला कॅमेरा चांगला आणा, फोटोशूट करू शकतो आपण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये. त्याच्यानंतर इथं मार्च, एप्रिल नंतर इथं ग्रीनरी असते. त्याच्यामुळे ओव्हरऑल ठीक आहे. इथं आल्यानंतर तर हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही आमचे सर्व मेंबर्सला घेऊन इथं आलो आहे. एका तासाभरापासून घेतोय आम्ही सर्व आनंद. लुटारूंची संख्या भरपूर आहे इथं. नहीं, लेकिन बहुत बार्गेनिंग करनी पड़ती है. रिजनेबल मांगेंगे ना तो रिजनेबल देने के लिए कोई भी तैयार हो जाएगा इतने में. और एक बार अगर नहीं हुआ तो आपका भी नुकसान हो जाता है. इसलिए रिजनेबल बोलेंगे ना तो वो काम हो सकता है. ये मैं यूट्यूबर हूँ. चलो फिर 500 एक रील का. ये यूट्यूब पे ये सब अभी लोगों को, अभी हमारे मराठी में यूट्यूब पे नहीं था ना, इसलिए यूट्यूब पे बना रहा हूँ. मराठी में महाराष्ट्रीयन लोगों को समझना चाहिए कि कश्मीर के अंदर क्या होता है.